पेज नंबर 40 वर आहोत आपण. फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर त्या रासायनिक अभिक्रियेवर परिणाम करणारे काही घटक जे आहेत तर ते घटक आपण त्या ठिकाणी पाहतोय. काल आपण त्या ठिकाणी नेचर ऑफ द रिॲक्टंट जे असणारे जे काही अभिकारक जे आहेत तर त्या अभिकारकांचं असणारे काही स्वरूप जे आहे तर त्या स्वरूपामुळे रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर त्या रासायनिक अभिक्रियेवर कशा पद्धतीचा त्या ठिकाणी परिणाम होतो हे आपण त्या ठिकाणी काल पाहिलेले. आज आपल्याला पुढचा असणारा काही पॉईंट जो आहे तर तो साईज ऑफ द पार्टिकल्स ऑफ द रिॲक्टंट. रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेणारे जे काही अभिकारक जे आहेत तर त्या अभिकारकांचा असणारे जे काही कण जे आहेत तर त्या कणांचा असणारा काही आकार जो आहे तर तो आकार त्या ठिकाणी कसा असतो हे आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. यासाठी ट्राय दिस म्हटलेले करून पाहायला आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेले की ॲपॅरेटस आपल्याला सांगितले 2 टेस्ट ट्यूब 2 परीक्षणाला घ्यायला सांगितलंय. बॅलन्स आहे मोजून घ्यायचे. त्याच्यानंतर मेजरिंग सिलेंडर आपल्याला ऍसिड जे आहे तर ते ऍसिड त्या ठिकाणी मोजून त्या ठिकाणी घ्यायचे त्यासाठी मेजरिंग सिलेंडर आहे. त्याच्यानंतर केमिकल्स म्हणून पीसेस ऑफ शहाबादी स्टाईल. तर या ठिकाणी आपल्याला असणारे काही शहाबादी स्टाईल जे आहे तर त्या शहाबादी स्टाईलचे असणारे काही तुकडे जे आहेत तर ते तुकडे आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे. त्याचबरोबर आपल्या असं लक्षात येताना दिसते की सर्वसाधारणपणे आपल्याला शहाबादी असणारी काही फरशी जी आहे तर त्या फरशीचे तुकडे पण आहेत आणि पावडर पण याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला डायल्यूट HCl माझ्याकडे या ठिकाणी हातामध्ये आहे. आता काय काय करायचे पहा. सर्वसाधारणपणे टेक पीसेस अँड पावडर ऑफ द शहाबादी स्टाईल इन द इक्वल वेट्स इन द 2 टेस्ट ट्यूब. 2 असणाऱ्या जे काही टेस्ट ट्यूब जे आहेत तर त्या दोन्ही टेस्ट ट्यूब मध्ये मी काय करतोय की सर्वसाधारणपणे खडे जे आहेत तर ते खडे पहिल्यांदा एका टेस्ट ट्यूब मध्ये त्या ठिकाणी घेतोय. सर्वसाधारणपणे खडे मी याच्यामध्ये घेतलेले. त्याच्यानंतर मला काय करायचं की याची असणारी काही पावडर जी आहे तर ती पावडर त्याच्यामध्ये घ्यायची. आता ही पावडर घेण्यासाठी सर्वसाधारणपणे काही असणारी काही ऍक्टिव्हिटी जी आहे तर त्या ऍक्टिव्हिटीचा ट्राय त्या ठिकाणी करतोय की आपल्याला सर्वसाधारणपणे लक्षात येईल की असणारे जे काही खडे जे आहेत तर ते खडे त्या ठिकाणी निघून जातील आणि असणारी जी काही पावडर जी आहे तर ती पावडर मला टेस्ट ट्यूब जी आहे तर त्या टेस्ट ट्यूब मध्ये त्या ठिकाणी घ्यायची. आता याच्यामध्ये सर्वसाधारणपणे पावडर जी आहे तर ती पावडर मी त्या ठिकाणी एक असणारे जे काही टेस्ट ट्यूब जे आहे तर त्या एक टेस्ट ट्यूब मध्ये पीसेस घेतलेले. दुसरे असणारे जे काही टेस्ट ट्यूब जे आहे तर त्या टेस्ट ट्यूब मध्ये मी पावडर जी आहे तर ती पावडर त्या ठिकाणी. प्रत्येकामध्ये काय करायचं आपल्याला 10 ml डायल्यूट HCl त्या ठिकाणी टाकायचं. दोघांमध्ये मोजून त्या ठिकाणी अंदाजे मी टाकणार आहे 10 ml काय करायचं HCl जे आहे तर ते HCl त्या ठिकाणी. पुढे आपल्याला सांगितले ऑब्झर्व वेदर द एफ्रावन्सेस ऑफ CO2 इज फॉर्म्ड ॲट ए फास्टर रेट आर द स्लो रेट आर स्लोअर. तर याच्यामध्ये आपल्याला टाकल्याबरोबर आपल्या लक्षात येईल की याच्यामध्ये काय हाताला दिसते की सर्वसाधारणपणे कोणामधून त्या ठिकाणी असणारे काही बुडबुडे जे आहेत तर ते बुडबुडे जलद गतीने पाहता यायला मी ठिकाणी असणार तो काही चिमटा जो आहे तर तो चिमटा त्या ठिकाणी बसवलेला आहे. कारण याच्यामध्ये ऍसिड आहे ते ऍसिड याच्यामध्ये न जाता असं धरलं ना असं हातावर गेलं तर काय होईल तर तुमच्या लक्षात येईल. पहिल्यांदा याच्यामध्ये काय घेतलेलं आहे या ठिकाणी पीसेस घेतलेले आहेत. याच्यावर जी ऍसिड जे आहे तर ते ऍसिड पोचल्यानंतर कशा पद्धतीने बुडबुडे त्या ठिकाणी येताना दिसतात एवढंच आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. माझ्याकडे काही चष्मा नाही मी खालीवर इकडे तिकडे वाचायला बसलोय आणि म्हणून मी त्या ठिकाणी वाचा एवढंच अशा पद्धतीची एफ्रावन्सेस जे आहेत एफ्रावन्सेस आपल्याला त्या ठिकाणी बाहेर पडताना दिसतात. आता किती जलद झाली हे आपल्याला फक्त लक्षात घ्यायचंय. त्याच्यानंतर आता पावडर जी आहे तर ती पावडर जर घेतली तर याच्यापेक्षा फास्ट गतीनं असणारी जी काही रासायनिक अभिक्रिया जी आहे तर ती रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी होईल. आता याच्यामध्ये आपल्याकडे पावडर आहे. ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला HCl त्याच्यामध्ये ओतायचे. फास्टर जलद गतीने त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया जी आहे ती रासायनिक अभिक्रिया ठिकाणी दिसते.
जास्त प्रमाणामध्ये वर येते मगाच्यापेक्षा फास्टर रेट जो आहे तो फास्टर रेट त्याचा असणार. म्हणजे पावडर रूपामध्ये असले तर रिॲक्शन जे आहे तर त्या रिॲक्शनचं असणार जे काही स्पीड जे आहे तर ते फास्टर असणार. पार्टिकल असतील कण असतील तर त्याचा असणार जो काही रेट जो आहे तर तो रेट त्या ठिकाणी स्लोअर अशा प्रकारचा असणार जे काही स्पीड जे आहे तर ते स्पीड त्या ठिकाणी असणार आहे. अशा पद्धतीची एवढीच असणारी काही ऍक्टिव्हिटी जी आहे तर ती ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये आपण केलेली बाकी काहीच नाही. CO2 तयार होताना दिसते त्याच्यामध्ये. आता पुढे या ठिकाणी आपण पाहिले की पार्टिकल जे आहे तर ते पार्टिकल जर आपण जर घेतले तर रेट ऑफ रिॲक्शन जो आहे तर तो स्लोअर असणार आहे. स्लोअर स्पीडने त्या ठिकाणी होतं. तेच आपण त्या ठिकाणी असणारे काही शहाबादी असणारे काही स्टाईल जी आहे तर तिची पावडर जर आपण जर घेतली तर रेट ऑफ रिॲक्शन जो आहे तर तो त्या ठिकाणी फास्टर त्या ठिकाणी असणार आहे. तेच आपल्याला पुढे दिलेले पहा. यू मस्ट हॅव फाउंड द अबव्ह ऍक्टिव्हिटी दॅट कार्बन डायऑक्साइड एफ्लुएन्सेस इज फॉर्म्ड स्लोली with the pieces of the Shahabadi style while at a faster speed with the power. जी ऍक्टिव्हिटी आपण पाहिली तर त्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्या त्या ठिकाणी असं लक्षात आलं की अशा प्रकारची टेस्ट ट्यूब की ज्या टेस्ट ट्यूबमध्ये त्या ठिकाणी असणारे काही शहाबादी असणारे काही फरशी जी आहे स्टाईल जी आहे तर त्याची असणारे काही पीसेस जे आहे तर ते पीसेस जर असतील तर त्याच्यामधून कार्बन डायऑक्साईडचे असणारे काही एफ्लुएन्सेस बुडबुडे जे आहे तर ते बुडबुडे काय होताना आपल्याला स्लोअर स्पीडने त्या ठिकाणी बाहेर पडतात. याच्या उलट असणारी काही पावडर जी आहे तर ती पावडर जर आपण त्या ठिकाणी जर घेतली तर आपल्या असं लक्षात येतं नसते की त्याच्यामधून काय होता नसतात आपल्याला त्या ठिकाणी असतात ते काही कार्बन डायऑक्साईडचे असणार ते काही एफ्लुएन्सेस जे आहे तर ते एफ्लुएन्सेस काय होता नसतात फास्टर रेटनं त्या ठिकाणी बाहेर पडतात. द अबव्ह ऑब्झर्वेशन इंडिकेट्स दॅट द रेट ऑफ द रिॲक्शन्स डिपेंड्स अपॉन द साइज ऑफ द पार्टिकल्स ऑफ द रिॲक्टन्स टेकिंग पार्ट इन द रिॲक्शन. आणि ही जी काय असणार जी काही ऍक्टिव्हिटी जी आहे तर त्या ऍक्टिव्हिटी मधलं असणार जे काही ऑब्झर्वेशन जे आहे तर त्या ऑब्झर्वेशन वरून आपल्या असं लक्षात येतं दिसतोय की रासायनिक अभिक्रियेचा असणारा जो काही रेट दर जो आहे तर तो दर कशावर अवलंबून असतो तर साईज ऑफ द पार्टिकल ऑफ द रिॲक्शन. जे अभिकारक जे आहे तर त्या अभिकारकांचा असणारा जो काही आकार जो आहे तर त्या आकारावर त्या ठिकाणी अवलंबून. आणि म्हणून आपल्याला सांगता येईल की स्मॉलर द साईज ऑफ द रिॲक्टंट पार्टिकल हायर इज द रेट ऑफ द रिॲक्शन. म्हणजे जेवढे त्या ठिकाणी अभिकारक जे आहे तर त्या अभिकारकांचा असणारा जो काही आकार जो आहे तर तो आकार जेवढा त्या ठिकाणी लहान असेल तर तेवढा त्या ठिकाणी काय होता नसते तर त्या ठिकाणी असणारी काही रासायनिक अभिक्रिया जी आहे तर त्या रासायनिक अभिक्रियेचा रेट जो आहे तर तो रेट कसा असणार आहे हायर त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर तिसरं आपल्याला पाहिजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्शन. कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्शन. अभिकारक जे आहे तर त्या अभिकारकांची असणारी काही सहती. आता सहतीमध्ये आपल्या लक्षात येत नसते एक तर कॉन्सन्ट्रेटेड घेताना दिसतो किंवा डायल्यूट अशा प्रकारचे. म्हणजे सहती जी आहे तर ती सहती नेमकी कशी आहे डायल्यूट त्या ठिकाणी आपण घेताना दिसतोय की त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड घेताना दिसतो. याच्यावर सुद्धा त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया जी आहे तर त्या रासायनिक अभिक्रियेचा वेग जो आहे तर तो वेग त्या ठिकाणी आवडतो. Let us consider the reaction of dilute and concentrated hydrochloric acid with calcium carbon. आता याच्यामध्ये आपल्याकडे काही पावडर त्या ठिकाणी नाही कारण ती पावडर जी आहे तर ती पावडर हवेमध्ये उघडी राहिली तर तिची असणार त्याच्यामधला असणारा गॅस जो आहे तो गॅस काय होताना दिसतो निघून जाताना दिसतो. आणि म्हणून पावडर आणल्याबरोबर त्याची असणारी काही रासायनिक अभिक्रिया जी आहे तर ती रासायनिक अभिक्रिया आपल्याला त्या ठिकाणी कॅरी आउट करता लागते. तर इथे आपल्याला लक्षात घ्यायचंय की कॅल्शियम कार्बोनेट जे आहे तर त्या कॅल्शियम कार्बोनेटच्या पावडर जे आहे तर त्या पावडर बरोबर आपल्याला दोन रासायनिक अभिक्रिया करायची. पहिल्यांदा त्या ठिकाणी डायल्यूट अशा प्रकारचे HCl घ्यायचे. त्याच्यानंतर तीच असणारी काही पावडर जे आहे तर त्या पावडरमध्ये काय करायचं आपल्याला कॉन्सन्ट्रेटेड अशा प्रकारचं असणारे काही HCl जे आहे तर त्या HClची असणारी रासायनिक अभिक्रिया जी आहे तर ती रासायनिक अभिक्रिया जर केली तर काय होते रेट जो आहे तर रेटचा आपल्याला त्या ठिकाणी विचार. पण सर्वसाधारणपणे कॅल्शियम कार्बोनेटची असणारी काही पावडर जी आहे तर त्या पावडर एकदा डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड त्या ठिकाणी टाकायचे. दुसऱ्यांदा काय सांगतो आपल्याला कॅल्शियम कार्बोनेटची असलेली काही पावडर जी आहे तर त्या पावडर कॉन्सन्ट्रेटेड अशा प्रकारचं HCl जे आहे तर ती HCl त्या ठिकाणी. आता काय होतं दिसते की डायल्यूट HCl
react slowly with calcium carbonate and thereby calcium carbonate disappears slowly and carbon dioxide also liberates. या ठिकाणी आपल्या लक्षात येता दिसतंय की सर्वसाधारणपणे या ठिकाणी असते की कॅल्शियम कार्बोनेट जे आहे तर त्या कॅल्शियम कार्बोनेट मध्ये जर आपण त्या ठिकाणी डायल्यूट HCl जर त्या ठिकाणी जर टाकलं तर कॅल्शियम कार्बोनेट जे आहे तर त्या कॅल्शियम कार्बोनेटचं काय होतं नसते विघटन जे आहे तर ते विघटन त्या ठिकाणी होतं नसतं, परंतु जे काही विघटन जे आहे तर ते विघटन कसं होतं नसते स्लोली त्या ठिकाणी होतं, म्हणजे अतिशय हळुवारपणे त्या ठिकाणी होतं. त्याचबरोबर आपल्या असं लक्षात येतं नसते की तयार होणारा काही कार्बन डायऑक्साईड गॅस जो आहे तो कार्बन डायऑक्साईड गॅस सुद्धा काय होतं नसते स्लोली त्या ठिकाणी तयार होत नाही. कशामध्ये डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड जर टाकलं तर. ऑन द अदर हँड the reaction with concentrated HCl takes place rapidly and calcium carbonate disappears fast. याच्या उलट आपल्या लक्षात येत नसते की कॉन्सन्ट्रेटेड त्या ठिकाणी कॅल्शियम कार्बोनेटचे असलेले काही पावडर जे आहे तर त्या कॅल्शियम कार्बोनेटच्या पावडर आपण त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड HCl जर टाकलं या ठिकाणी असतं ते कॅल्शियम कार्बोनेट जे आहे तर ते काय होतं दिसते फास्ट त्या ठिकाणी काय होतं दिसते डिसअपिअर त्या ठिकाणी विरघळतात. मग दुसरं आपल्याला माहिती आहे की कार्बन डायऑक्साईड काय होत असते, कार्बन डायऑक्साईड सुद्धा काय होत असते फास्ट जलद गतीने काय होत असते तर त्या ठिकाणी तो तयार होताना दिसतो. आणि म्हणून याच्यावरून आपल्याला सांगता येईल की सर्वसाधारणपणे कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड रिॲक्ट फास्टर दॅन द डायल्यूट ऍसिड. दोन्ही त्या ठिकाणी ऍसिड आहे, एक त्या ठिकाणी डायल्यूट आहे, एक मात्र त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड आहे. म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड असणार जे काही ऍसिड जे आहे तर ते कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड काय होताना दिसते डायल्यूट ऍसिड पेक्षा त्या ठिकाणी फास्ट गतीने त्या ठिकाणी काम करताना दिसते, विच मीन्स दॅट द रेट ऑफ द रिॲक्शन इज प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्शन. म्हणजे याचाच अर्थ आपल्या लक्षात येता नसते की सर्वसाधारणपणे रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर त्या रासायनिक अभिक्रियेचा असणारा जो काही दर जो आहे तर तो दर कसा सांगितला आपल्याला त्याचा असणार ते काही कॉन्सन्ट्रेशन जे आहे तर ते कॉन्सन्ट्रेशनचे त्या ठिकाणी संबंधित असते. कॉन्सन्ट्रेटेड असेल तर जलद गतीने त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया होताना दिसते. त्याचबरोबर डायल्यूट जर असेल तर काय होताना दिसते की सर्वसाधारणपणे डायल्यूट असेल तर त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रियेचा दर जो आहे तर तो दर त्या ठिकाणी कमी असताना दिसतो. त्याच्यानंतरचा पुढचा आपल्याला फॅक्टर त्या ठिकाणी पाहिजे टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन. रासायनिक अभिक्रिया जी आहे तर त्या रासायनिक अभिक्रियेचं असणारं ते काही तापमान जे आहे तर त्या तापमानामध्ये नेमका काय बदल होतोय तर ते आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. आता व्हाईल स्टडींग डिकम्पोजिशन रिॲक्शन यू हॅव कॅरीड आउट द डिकम्पोजिशन ऑफ द लाईमस्टोन. त्या ठिकाणी आपण रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर त्या रासायनिक अभिक्रियेचे प्रकार त्या ठिकाणी त्याच्यामध्ये असणारे ते काही डिकम्पोजिशन रिॲक्शन जे आहे तर त्या डिकम्पोजिशन रिॲक्शन मध्ये आपण पाहिलंय की सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येता नसते की लाईमस्टोन म्हणजे चुन्याचे असणारे जे काही खडे जे आहेत तर त्या चुन्यांचं असणारे जे काही खडे जे आहेत तर त्याचं विघटन जे आहे तर ते विघटन त्या ठिकाणी कसं होतंय ते आपण त्या ठिकाणी तर आपल्या लक्षात येता नसते चुन्याचे असणारे जे काही खडे जे आहेत त्या चुन्याच्या खड्यांना आपण उष्णता त्या ठिकाणी उष्णता जर दिली तर आपल्या लक्षात येतं नसते की काय काय करावं नसते कॅल्शियम ऑक्साईड त्या ठिकाणी करावं नसते कार्बन डायऑक्साईड वायू जो आहे तो कार्बन डायऑक्साईड वायू त्या ठिकाणी करावं. म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटचे खडे चुन्याचे असलेले काही खडे जे आहेत तर त्या खड्यांना जर उष्णता जर दिली तर याचं विघटन जे आहे तर ते विघटन त्या ठिकाणी होतं. इन दिस ऍक्टिव्हिटी द लाईम वॉटर डज नॉट स्टर्स मिल्की बिफोर हिटिंग द लाईमस्टोन बिकॉज द रेट ऑफ द रिॲक्शन इज 0. आता या ठिकाणी आपल्या लक्षात येतं काय सांगितलेली की कॅल्शियम कार्बोनेट जे आहे तर त्या कॅल्शियम कार्बोनेटला जर आपण उष्णता जर दिली तर त्याचं विघटन होऊन काय आपण दिसते कॅल्शियम ऑक्साईड करत नसते कार्बन डायऑक्साईड करत नसतो. हा कार्बन डायऑक्साईड काय करत नसतो आपण लाईम वॉटर जे आहे तर त्या लाईम वॉटर होत. परंतु त्याला रासायनिक अभिक्रिया जर आपण त्या ठिकाणी ती असणार की काय रासायनिक अभिक्रिया जी आहे तर त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये उष्णता जर दिली नाही तर कार्बन डायऑक्साईड गॅसच त्या ठिकाणी तयार होतात आणि गॅस तयार न झाल्यामुळे ती चुन्याची असणारी काही निवडी जी आहे तर ती निवडी त्या ठिकाणी पांढरी त्या ठिकाणी होताना दिसत नाही. आणि म्हणून आपल्याला सांगितले द लाईम वॉटर डज नॉट स्टर्स मिल्की बिफोर हिटिंग द लाईमस्टोन बिकॉज द रेट ऑफ द रिॲक्शन इज 0.
याला उष्णता दिली तरच त्याचा कार्बन डायऑक्साईड जो आहे तो कार्बन डायऑक्साईड त्या ठिकाणी बाहेर, आणि कार्बन डायऑक्साईड त्या ठिकाणी उष्णता न दिल्यामुळे बाहेर पडत नाही, आणि त्याच्यामुळे चुन्याची निवडी जी आहे तर ती चुन्याची निवडी त्या ठिकाणी पांढऱ्या रंगाची होत. आणि फ्रॉम धिस इट इज लर्न दॅट द रेट ऑफ द रिॲक्शन इन्क्रीजेस वन इन्क्रीजिंग द टेम्परेचर. आणि याच्यावरून आपण सांगू शकतो की रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर त्या रासायनिक अभिक्रियेचा असतो काही दर जो आहे तर तो दर कशावर अवलंबून असणार आहे, तर त्या रासायनिक अभिक्रियेला आपण उष्णता जी आहे तर ती उष्णता त्या ठिकाणी इन्क्रीज केली वाढवली तर रासायनिक अभिक्रिया जी आहे तर ती जलद गतीने त्या ठिकाणी. तसेच खडे ठेवले तर त्याचं डिकम्पोजिशन होण्यासाठी वेळ लागतो, परंतु त्याला जर आपण त्या ठिकाणी उष्णता जी आहे तर ती उष्णता जर त्या ठिकाणी जर दिली तर मात्र त्या ठिकाणी जलद गतीने रासायनिक अभिक्रिया जी आहे तर ती रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी घडून येताना दिसते. त्याच्यानंतरचा पुढचा आपल्याला घटक शेवटचा त्या ठिकाणी पाहिजे तो आहे कॅटॅलिस्ट, ज्याला आपण त्या ठिकाणी उत्प्रेरक जे आहे तर ते उत्प्रेरक त्या ठिकाणी. आता याच्यामध्ये काय काय केलेले की सर्वसाधारणपणे पहिल्यांदा आपल्याला कॅटॅलिस्ट जे आहे तर त्या कॅटॅलिस्टची व्याख्या त्या ठिकाणी केली. 10वीला येईपर्यंत व्यवस्थित लक्षात ठेवायचं व्हॉट इज मीन बाय कॅटॅलिस्ट काय सांगितले पहा. द सबस्टन्स इन हुज प्रेझेन्स द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन चेंजेस विदाउट कॉजिंग एनी केमिकल चेंज टू इट इज कॉल्ड ए कॅटॅलिस्ट. कॅटॅलिस्ट म्हणजे अशा प्रकारचा पदार्थ हुज प्रेझेन्स म्हणजे फक्त त्याच्या केवळ अस्तित्वामुळे काय होतं नसते रेट ऑफ केमिकल रिॲक्शन चेंज, त्याचं नुसतं अस्तित्व त्या ठिकाणी आहे तरी काय होतं नसते रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर त्या रासायनिक अभिक्रियेचा दर जो आहे तर तो दर त्या ठिकाणी बदलतो. आणि पुढे आपल्याला सांगितलंय विदाऊट कॉजिंग एनी केमिकल चेंज, आणि त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये मात्र त्या कॅटॅलिस्टमुळे कोणत्या प्रकारचा बदल त्या ठिकाणी घडून येत नाही. अशा प्रकारचा असतो काही सबस्टन्स जो आहे तर त्या सबस्टन्सला म्हणणार आपण त्या ठिकाणी कॅटॅलिस्ट. त्याची रिॲक्शन आपल्याला दिलेली पहा. ऑन हिटिंग पोटॅशियम क्लोराईड दॅट इज KClO3 डिकम्पोजिस क्लोराईड. तर सर्वसाधारणपणे पोटॅशियम क्लोराईड जे आहे तर त्या पोटॅशियम क्लोराईडचं काय करायचं आपल्याला डिकम्पोजिशन जे आहे तर ते डिकम्पोजिशन करायचं. आता हे डिकम्पोजिशन आपल्याला त्याला असणारी काही उष्णता जी आहे तर त्या उष्णता जर आपण त्या ठिकाणी जर दिली तर पोटॅशियम क्लोराईड जे आहे तर त्या पोटॅशियम क्लोराईडचं अतिशय हळुवारपणे काय होतं नसते तर आपल्या लक्षात येत नसते की अतिशय हळुवारपणे त्याचं असणं ते काही डिकम्पोजिशन जे आहे तर ते डिकम्पोजिशन त्या ठिकाणी नसतं. याच्यापासून आपल्याला पोटॅशियम क्लोराईड त्या ठिकाणी तयार होता नसते आणि असताना तो काही ऑक्सिजन गॅस जो आहे तर तो ऑक्सिजन गॅस त्या ठिकाणी तयार होतो. आता दिलेली असणारी काही रासायनिक अभिक्रिया जी आहे तर ती रासायनिक अभिक्रिया काय करायची आपल्याला बॅलन्सिंग त्या ठिकाणी. आता ही बॅलन्सिंग करण्यासाठी आपल्याला लक्षात येत असते की असताना काही फॉर्म्युला जो आहे तर त्या फॉर्म्युल्यामध्येच ऑक्सिजन जे आहे तर त्या ऑक्सिजनचे 3 रेण, इथे मात्र किती दिसतात आपल्याला 2च आहे. आता 3 करण्यासाठी इथे काही 1 निघून तर काही 3 येणार नाही. समजा मी इथेच 3 जर म्हटलं तर ते किती आले 6 झाले. इथे मुळात किती राहिले आपले 3च आहे. या 3चे सुद्धा 6 झाली पाहिजे म्हणून 2 या ठिकाणी मल्टिप्लाय 2ने मल्टिप्लाय केलं ऑक्सिजन 6 झाले. परंतु आपल्या लक्षात येते की पोटॅशियम आणि क्लोरीन याचे सुद्धा 2 रेण होत असतात आणि म्हणून मी अशा प्रकारे 2ने त्याला काय केलं मल्टिप्लाय केलं. आता याच्यामध्ये आपल्या असं लक्षात येत नसते द रेट ऑफ द अबव रिॲक्शन नायदर इन्क्रीजेस बाय रिड्युसिंग द पार्टिकल साईज नॉर बाय इन्क्रीजिंग द रिॲक्शन स्टेप. जे काय असणार ते काही रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये आपण पाहिले की असणारे काही पोटॅशियम क्लोराईडचे असणारे ते काही पार्टिकल जे आहेत तर त्या पार्टिकलचे आपण कण घेतले, पावडर घेतली किंवा पीसेस घेतले तर रासायनिक अभिक्रियेमध्ये काही त्या ठिकाणी बदल जो आहे तर तो बदल त्या ठिकाणी. त्याच्यानंतर दुसरा आपल्याला सांगितलं की याला उष्णता जरी आपण दिली तर या उष्णतेमुळे ही असणारी काही रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर त्या रासायनिक अभिक्रियेचा असणारा जो काही रेट जो आहे तर त्या रेटमध्ये त्या ठिकाणी काही त्या ठिकाणी बदल याचे लक्षात पहिलं आपण पाहिले याची जी काही कण जे आहे तर त्या कणांची आपण पावडर जर घेतली आपण पाहिलं पावडर रूपामध्ये असेल तर फास्टर होता पण त्या ठिकाणी पावडर जर घेतली तर रासायनिक अभिक्रियेमध्ये काहीच बदल होतो. त्याच्यानंतर आपण पाहिले की याला उष्णता दिल्यामुळे काय होत नसते रासायनिक अभिक्रियेचा दर बदलतो. परंतु या बाबतीमध्ये आपल्या असं लक्षात येत नसते की उष्णता जरी या ठिकाणी जर दिली तर त्या ठिकाणी रेट ऑफ रिॲक्शन जो आहे तर तो रेट ऑफ रिॲक्शन त्या ठिकाणी बदलतो. आता पुढे आपल्याला सांगितले की हाऊ एव्हर पोटॅशियम क्लोराईड डिकम्पोजेस रॅपिडली इन द प्रेझेन्स ऑफ मॅग्नीज डॅश. परंतु या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की मॅग्नीज
डायऑक्साईड हा जो काय असणार जो काही कॅटॅलिस्ट जो आहे तर त्या कॅटॅलिस्टचा जर आपण या ठिकाणी जर वापर जर केला तर मात्र त्या ठिकाणी काय असं दिसते पोटॅशियम क्लोराईड जे आहे तर त्या पोटॅशियम क्लोराईडचं जलद गतीनं त्या ठिकाणी असणारे जे काही विस्थापन जे आहे तर ते विस्थापन त्या ठिकाणी होताना दिसतं आणि अशा पद्धतीने ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजन काय होताना दिसते पटकन त्या ठिकाणी मुक्त होते. म्हणजे कॅटॅलिस्ट म्हणून या ठिकाणी मॅग्नीज डायऑक्साईड जो आहे तर तो मॅग्नीज डायऑक्साईड जर वापरला तर जलद गतीने ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजन काय दिसते तर त्या ठिकाणी आपल्याला लिबरेट जो आहे तर तो लिबरेट त्या ठिकाणी होताना दिसतो. त्याच्यानंतर नो केमिकल चेंज टेक्स प्लेस इन द MnO2 इन दिस रिएक्शन. हा जो काही मॅग्नीज डायऑक्साईड जो आहे तर त्या मॅग्नीज डायऑक्साईड मध्ये फक्त काय झालेले याच्यामधला असणारा काही ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजन त्यांनी जलद गतीने त्या ठिकाणी मुक्त केला. याचा या ठिकाणी पुढे आपल्याला त्या ठिकाणी याच्यामध्ये भाग जो आहे तर तो भाग त्या ठिकाणी नसतो एवढं मात्र त्या ठिकाणी आपल्याला लक्षात त्या ठिकाणी. आता पुढे शेवट द डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साइड into water and oxygen takes place slowly at the room temperature. मागे आपण त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया पहिली इक्वेशन नंबर 6 आपल्याला 17 आहे तुमच्याकडे आहे पहा की सर्वसाधारणपणे हायड्रोजन पेरॉक्साईड जे आहे तर त्या हायड्रोजन पेरॉक्साईडचं जर डिकम्पोजिशन जर झालं तर याचं रूपांतर जे आहे तर ते कशामध्ये होते वॉटरमध्ये होताना दिसते आणि ऑक्सिजन जे आहे तर ते ऑक्सिजनमध्ये त्या ठिकाणी. परंतु however the same reactions occur at a faster rate on adding manganese dioxide powder into it. ही जी असते त्या रासायनिक अभिक्रिया त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये मॅग्नीज डायऑक्साईडची असलेली काही पावडर म्हणजे तो असणारा काही कॅटॅलिस्ट जो आहे तो कॅटॅलिस्ट जर आपण या ठिकाणी जर वापरला तर रासायनिक अभिक्रिया जी आहे तर त्या रासायनिक अभिक्रियेचा असणारा काही दर जो आहे तर तो दर काय होताना दिसतो तर याच्यामुळे त्या ठिकाणी वाढताना दिसतो. एवढाच असणार जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.